हवी तिथे. नमस्कार. आता आपण पाहिलं का तिथंच ज्या ठिकाणी घटना घडली त्या ऊसामध्ये हा तरुण आंदोलनाला बसला होता. उपवन सर्वशांनी स्वतः जाऊन त्यांना बाहेर खेचलं. हो सर. त्यांनी पण मला अल्टिमेटम दिला आहे, की 5:30 वाजेपर्यंत त्यांची रेस्क्यू टीम येईल, शूटर येतील. ते बिबट्याला आजच्या शूट करतील. तर 5:30 पर्यंत जर बिबटे त्यांची रेस्क्यू टीम आली नाही, शूटर आले नाही, तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा सर्वजण मिळून, सर्व पारगाव मंगरुळचे सर्व ग्रामस्थ मिळून तिथं आंदोलन पुन्हा आम्ही करणार आहोत. म्हणजे तुम्ही परत ऊसात घुसणार? परत उसात घुसणार. आता बांधा बसलो तर आता मी पुन्हा उसात आतमध्ये जाऊन बसणार मी. नाही, नाही, मग बिबट्याने तुम्हाला खाल्यावर? खाली तर खाऊ दे ना. अहो आमचं ठीक आहे, आमचं वय आज माझं 37 वय आहे. ठीक आहे. आज ती लहान लहान काकडे एवढे एवढे जन्माला पोरं घालतात. ती 8-8 वर्षाची, 5-5 वर्ष, 4-4 वर्षाची पोरं ते मरतायत, आज ते घालतायत. त्यांचं भविष्य व्हायचंय. त्यांचे आईबाप टाहो फोडतायत. तुम्ही बघितलं असेल त्या आई कसा टाहो फोडत होती ती तिथे. यांना सरकारला, प्रशासनाला, वन विभागाला यांची काही काळजी नाहीये. हे अधिकारी कधी आले? 2 तासाने आले कळल्यावर. आणि यांनी आम्हाला पकडायला डिपार्टमेंट बोलवलं का, आता आम्ही काय करू नये. मग यांनी बिबट्यासाठी काय उपाययोजना केली ते लगेच 2 पिंजरे आणले नाही साहेब इथं. ऐका, एक पिंजरा आमच्या मंगरुळ गाव आहे शेजारी, मी मंगरुळचा आहे, हे पारगाव आहे, मध्ये नदी आमच्या मंगरुळ गावातला पिंजरा उचलून इकडे आणला. मग तो मंगरुळमध्ये जर बिबट्या असेल तुकडे जेरबंद होणार. म्हणजे यांच्याकडे पिंजराच नाहीये त्यांच्याकडे. मग आता सरकार म्हणतंय का 1,00,000 एक पिंजरा, असे 10 कोटीचे जवळ 1,000 पिंजरे खरेदी केलेत असं कुठे सरकार आहेत ते? सांगतं. आम्हाला दाखवा, सरकारने दाखवा, प्रशासन दाखवा आम्हाला पिंजरे कुठे आहेत ते. त्याचे लोकेशन आहेत ना, ते तुमचे आय थिंक फॉरेस्ट अधिकारी येतात, लोकेशन घेतात. दाखवा लोकेशन. किती पिंजरे बोलले तुम्ही? 1000 पिंजरे. 1,000 पिंजरे. 1000 पिंजरा लोकेशन जाहीर करा. दाखवा राज्याला 1000 पिंजरे तुमचे कुठल्या कुठल्या लोकेशनला आहेत. सरकारने दाखवा, प्रशासन दाखवते. त्यांचं दररोज यांचे हाताखालचे लोक तुम्ही येतात राहायला कुठे? मंगरुळ पार्गामध्ये. मग किती बिबटे आहेत मंगरुळमध्ये? मंगरुळमध्ये आमच्या मते तरी 100 ते 120 बिबटे आहेत. आज 2-3 दिवसापूर्वी माझं कुत्रं 12 फूट उंचीचं गेट आहे माझ्या घराला, त्या गेटवरनं उडी मारून माझं स्वतःचं घरचं कुत्रं नेले. 2 दिवसापूर्वीची घटना आहे आणि ते बी ओट्यावरनं उचलून नेले. आम्ही त्यात पण मला सुरक्षित सांगा- नाहीये. मला तुमचं सौर कुंपण पण येत नाही ना, आमचे तर पर्सनल गेट केलेत आम्ही. मला सांगा का इकडं पिंपरखेडमध्ये घटना घडली, जनतेने उठाव केला होता, हायवे जाम केला होता. बरोबर. इथं तसं काय दिसत नाही, शांत परिस्थिती वाटते. शांत परिस्थिती कुठेच नाहीये. एवढी जनता आहे तिथं, हॉस्पिटलला पण जनता आहे, इथं सगळं बंद होणार. आज जर बिबट्या शूट नाही झाला तर आजच्या ही जनता. आणि एक गोष्ट मला सांगायची, हे जो आजची जी घटना झाली, ते एक मजूर आहेत, ते इथं कामाला आलेले आहेत, तरी पण हे सगळे इथले ग्रामस्थ त्यासाठी झटतायत. त्यामुळे सगळं ग्रामस्थांच्या सोबत आहे. सगळा आक्रोश जनते, तुम्ही तुम्हाला आक्रोशच बघितला ना. आम्ही उपासनाला बसलो म्हणजे आम्ही का, आम्हाला त्या पाळाची काळजी आहे ना. तो जरी इथला नसला, तो जर रायगड भागातला जरी असला तरी इथला तो एक जीव आहे ना, तो माणूस प्राणी आहे ना, माणूस आहे ना तो पण. आम्हाला असं नाही की तो आमचंच घरचं खाल्लं मी आम्ही हे करायच्या गोष्टी. जर प्रशासनाला आमच्या घरचे खाल्ले तरी त्यांना जाग नाही. एवढं आता आमच्या भागात घटना हे होतच आपल्या भागात. तुम्ही साक्षीदार प्रत्येक गोष्टीला. मंचरला तुम्ही आंदोलनाला होते, मी पण होतो त्या ठिकाणी. प्रत्येक गोष्टीला आपण साक्षीदार आहेच आहे. पण प्रशासन जागाच घेत नाहीये. ते वनमंत्री, आमचे आमदार, खासदार कोणी काही कामाचे नाही. सरकार कामाचं काहीच नाही. सरकार फक्त कागदपत्री लिहिणार बाबा. पण शरद सोनवणे आमदारांनी तिकडे बिबट्याचे कपडे घालून आंदोलन केलं ना. आंदोलन केलं मान्य, मी पण शरददादा सोनवणेचा कार्यकर्ता आहे. पण आंदोलन करून काय झाले? दादांनी उपोषण केलेत, आंदोलन केले, सगळ्या गोष्टी केल्यात ना. पण फायदा काय झाला तालुक्याला? किती बळी गेले? 56 बळी गेले ना. कागदपत्री 56 बळी आहेत ना. फक्त कोणाचे? ते माणसांचे, आमचे वन्य प्राणी, आमचे शेळे जातात, आमच्या बकऱ्या जातात, कुत्रे जातात, त्यांचं आपलं काय आहे का मोजमाप काही सरकारकडे? काहीच नाहीये. आज माझे धनगर बांधव आहेत, धनगर बांधवांच्या रोजच्या किती 1-2 बकऱ्या आमच्या उंगरामध्ये जात आहेत. त्यांनी काय करायचं? धनगर ते गरीब आहेत ना. आमची तरी आपली तरी घरं आहेत, आपण राहतोय, आपले कंपाऊंड करून आपण राहू शकतो, आपली पोरं आपण घरात ठेवू शकतो. ते धनगर बांधव उघड्यावर राहतात. मागे काहीतरी त्यांनी आय थिंक मागे कोणतरी साहेब होते आपले, काय त्यांचं नाव होते, आंदोलन झालं त्यांच्याबद्दल, त्याचं अमोल नाव- सातपुते. हा, सातपुते. काय बोलले ते? धनगर बांधवांना टेंट देणार, आवाजाच्या बंदुकी देणार, पुन्हा काय बोलले ते टॉर्च देणार. किती धनगर बांधव टॉर्चेस? आज तुम्ही माझ्यासोबत चला, मी धनगर बांधवांच्या तुम्हाला प्रत्येक बांधवांना येतो मंगळ पार्कामधल्या. किती जणांना सरकारने टॉर्च आणि टेंट दिलेत का? नाही दिलेत. काहीच केलेलं नाही सरकारने, प्रशासनाने काहीच आता केलेलं नाहीये. पाठीमागं पिंपरखेडच्या मध्ये मंत्रालयात मीटिंग झाली, 1500 बिबट्या हलवणार वनतारामध्ये अशी घोषणा झाली होती. हा, कुठे हलवले त्यांनी? दाखवावं, मग सिद्ध काय मग? करावं सर. सरकारने सिद्ध करावं, प्रशासनाने सिद्ध करावं. मग हे म्हणजे मग नक्की कोण कोणाची दिशाभूल करतंय? प्रशासन, सरकार सगळं दिशाभूल करतात. जी सर्वसामान्य शेतकऱ्याची दिशाभूल आहे, ह्या गोरगरीब जनता आहे. दाखवा, ही दाखवा, जनता दाखवा यांना. ही उघड्यावर जनता आहे साहेब, ही सगळी आता ते आहे ना? घाबरून सगळी मुलं एकत्र आणले तिथं. छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत. किती वर्षाची मुलं असतील ती? 7 वर्षाची, 8 वर्षाची, 9 वर्षाची मुलं आहेत ती. त्या मुलांनी काय करायचं? ह्या त्यांच्या गरीब गोरगरीब आई बापांनी काय बघायचं? ते काय येतात, उचल घेऊन येतात, बाबा मुकादम देतो, मुकादम त्यांना मारतो. साला ती सगळी कंडिशन बेकार आहे गरीब लोकांची. त्यात हे बिबट्याने यांचे जर लहान लहान मुलं, यांनी कोणत्या तोंडात बघून जगायच्या गरिबांनी? हे लोक EC मध्ये बसून निर्णय घेणार, मंत्रिमंडळ, विधान संसद काय असन ते असन, त्याच्यामध्ये EC मध्ये बसून निर्णय घेणार. मग आपले लोकप्रतिनिधी करतात काय? आपले लोकप्रतिनिधी काय करतात आम्हाला माहित नाही. आम्हाला सगळे लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन सगळे कागदच दाखवतायत, ऍक्शन कुठेच नाहीये. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? ऍक्शन केलं पाहिजे त्वरित. आज जी घटना झाली ह्या आमच्या एरियामध्ये
ही आमची 7-8 गाव आहेत. पिंपरखेड असेल, जांबूत असेल, कावळपिंपरी असेल, मंगरुळ असेल, पारगाव असेल, साकोरी असेल, आमचं पारनेर तालुक्यामध्ये रेणवडी गाव असेल, इकडे आवरपूर निमगाव सभा असेल. यांनी गस्त चालू ठेवा, शूटर टीम नेमा. एक शूटर टीम नको, यांची रेस्क्यू टीम बोलवा. यांच्या 7-8 टीम प्रत्येक गावामध्ये एक टीम ठेवा आणि शोधा ना. आज आम्ही शेतकरी पाणी भरतोय, बिबट्या दिसला का मारून टाकायचं. मारून टाका डायरेक्ट, शूट करा ना डायरेक्टली. बिबट्याचा काय फायदा काय आहे सरकारला? ते तर म्हणतात 68 बिबट्या आम्ही सांभाळतोय आता माणिकडोला. सांभाळून करता काय? सांभाळून करणार काय? ते सांभाळून काय त्यांना खायला घालणार आहेत? ते बिबट्याच्या नावाखाली ते भ्रष्टाचार करणार. बिबट्याला एवढा खर्च दाखवणार पण ना. बिबट्यांच्या निवारणासाठी एवढा खर्च झालं किती झाले? 1 कोटी झाले. 80 लाख यांच्या घरात गेले, 20 लाखात बिबट्या गेले कडकडून मरून. काय करणार हे प्रशासन? काहीच करत नाही. हे फक्त भ्रष्टाचार आणि हे सगळं. आता शेळ्याचं काय ते वनमंत्री म्हणले ते आता काय, ते त्यांची अक्कल आहे. ती वनमंत्री आमच्यापेक्षा शेतकऱ्यांची जास्त अक्कल त्यांना आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आम्ही काही बोलू शकत नाही. हे मोठे लोक, त्यांना EC मधून त्यांना शेळ्या, EC मध्ये त्यांना खायला पण तेच लागतं. जंगलात काहीतरी शेळ्या सोडणार 1 कोटीच्या. सोडून करणार काय? त्यांची अक्कल कुठं? आता आमची भाषा तर आम्ही जर वापरली, आमची गावची भाषा, तर आमचं कुठंतरी काहीतरी जाईल. त्यामुळे त्यांना पण विनंती आहे, तुम्ही तुमची अक्कल तुमच्या जवळ ठेवा. हे शेळ्या बिळ्या करून काही होत नाही. तुम्ही शेळ्या वाटलंच नाही एवढं असेल ना, गोरगरीब जनता आणि या लोकांना शेळ्या सांभाळायला द्या, त्याची उदरनिर्वाह त्याच्यावर करतील. आणि हे बिबटे शूट अँड साईडची ऑर्डर द्या आणि बिबटे शूट करा. ही सरकारला विनंती आहे, सर्वांना आपल्या प्रशासनाला विनंती आहे, आपल्या मार्फत ही विनंती. आपण आमच्या तालुक्याचे जुने जाणते पत्रकार आहात, चांगले पत्रकार आहात, सत्यनिष्ठ पत्रकार आहात. तुम्ही ही बातमी पोहोचवा सगळीकडे. आता काय करायचं? काय नाही, काय ऍक्शन झाली तर तुम्ही ऍक्शन झाली तर 5:30 वाजता मी स्वतः शिवाजी खिल्लारे मंगरुळ, माझ्यासोबतचे माझे सहकारी मित्र या उसामध्ये आंदोलनाला बसणार. तुम्ही काय बाहेर नाही येणार? नाही, बाहेरच येणार नाही. काही जीवाचं काय झालं? काय झालं काय अडचण नाही, मला काहीच अडचण नाही. मला काहीच अडचण नाही. बाबू घेऊन व्हायचे चालतंय, काय अडचण नाही आम्हाला. आम्ही जन्मलो, शिवजन्मभूमी जन्मलोय, छत्रपतींचा वारसा चालवतोय, छत्रपतींच्या नावावर जगतोय आम्ही. त्यामुळे आमचं काय, महाराजांनी एवढं आयुष्य घालवलंय, ते आमचे फौजवाले एवढं आयुष्य घालवतात, आमचं गेलं तर काय वाईट आहे. पण ह्या घटनेने कुठेतरी काहीतरी होईल. मग सरकार प्रशासन जबाबदारी घेईल आणि हे करेल, काहीतरी उपाययोजना करेल, याच्यावर शूटिंगसाठी ऑर्डर देईल. तुमच्या मीडियाला मी मागे बाहेर दिली होती बघा, आपलं पिंपरखेडला की म्हटलं होतो 2-4 दिवस झाले कोपेवाले आलेत की ते साईटनी वाघ तिथं वास्तव करतं, साईटनी वाघ फिरतोय. ती घटना ही सर त्या दिवशी बोललो होतो मी, आज घडले का नाही. मग हे उपाय काहीच झाला नाही ना. 2 दिवसापूर्वी इथं माझा भाऊ येतो, आता हा रस्ता आहे, मी इथं समोर, इथं बांगला आहे का समोर, नारळ वगैरे तिथं राहतो. इथून जातो, इथून ह्या ऊसातून पलीकडच्या ऊसात उडी मारली, त्याच्या आवरतून त्यांनी फास्ट गाडी येऊन वाचला. इथं बकर बसले होते पलीकडे मोकळ्या रोडला झालं काय ते? नाही 2 दिवसापूर्वी हे बघा मधला रोड ना, त्या रोडवरती मला घ्यायला आलो होतो. इथं दीपक हा बंगला इथं मी आलो होतो, तिथं मला घ्यायला आला होता 8-8:30 वाजता. तिथून बंगला उडी मारली तो, इथं बकर होते ना बकऱ्या, त्याच्यामुळे उडी मारली. आणि आता मोटरसायकल वाचलं तो 2 दिवसापूर्वी. विभागाला कळवलं का? कळवलं होतं त्या शेजारच्या आहेत ना, त्यांनी कळवलं होतं. लावले का? मग काहीच नाही, पिंजरे म्हणजे एक पिंजरा नाही इथं. त्या एरियामध्ये 7-8 असतील. 2 बाजूला आमचेच ऊस होते इथं. तर ते काय आलं, खालच्या बाजूला विहिरीचं काम चालू आहे, तिथून फाईट दिली का तेव्हा तिकडच्या बागाचे वाघ सगळे इकडे येऊ लागले. सध्या हादरा फाईट दिली का इकडे येतात वाघ. दिवसा यांनी बघितलं, दिवसा बघितलं इथं, हे आपल्या घरा पाठीमागे, या पत्र्याच्या शेड पाठीमागे. आता हे ऊस परवण क्षेत्र आता असल्यामुळे मग ही घटना घडल्यावर पिंजरे आलेत. हा, हे आता तोपर्यंत पिंजरा एक पण आले. पिंजरा नव्हता. एक पिंजरा नव्हता. एक पिंजरा नाही माहिती इथं वन अधिकारी सांगून बघा, पिंजरा आले नाही. लोकल मेल्याशिवाय काय होणार नाही. होणार नाही काही. तेव्हा माणसं जाणवेल त्यावेळेस सगळे जागे होतात, प्रशासन पण. आणि तो आपला शरदाची पोशाख केला वाघाचा आहे, त्याच्यामुळे ते दामण्या तिथून शरदाच्या टिंगल्या करते. तिला बोलावं आला इथं, मला तिला कळलं इथं माणसांची प्रतिक्रिया काय आहे. काय झालं? ते दामिनी आपल्या शरदानी बिबट्याचं ते पोशाख तयार केलं होतं ना, मग लक्ष वेधण्यासाठी. आणि ती दामिनी त्याच्यावर शरदाच्या टिंगल्यावर होती. मग असं काही अंजली दमनिया कोणतरी होती. मग असे आता तिला इथं बोलायला, असं तिला कळलं ना माणसाची प्रतिक्रिया काय इथं. टिंगल्या करण्यासारखा विषय नाही सर. बर, म्हणजे अंजली दमनिया टिंगल्या करते काय, शरद सोनवणे नाटक करतायत? म्हणजे हसती थोडक्यात त्यांच्यावर. सांगाल तुम्ही दमनिया? दामनीला ते सांगन मी, तर लोक ग्रामीण भागात या तुम्ही बघा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. आता जीव गेला ती बघायला तिला कळन, 10 दिवस तिथं थांबा म्हणा, मग बघन तुम्हाला काय परिस्थिती शेतकऱ्यांची, कशी जगतात शेतकरी. हसून ते सिटीमध्ये राहून काय होणार नाही सर, AC मध्ये रूमामध्ये राहून काय होणार नाही. ग्रामीण लोक लेवलला या तुम्ही, खाली या, बघा तुम्ही काय परिस्थिती शेतकऱ्यांची. आता ही बिचारी ऊस तोडतात बघा बरं. आता आला अचानक ऊस, मग काय पर्याय गेला घेऊन, काय येतील परत वन अधिकारी लावतील पिंजरा, संपलं विचार. दामनियाला बोला ना, दामिनिया कोण येते, अंजली दामिनिया, त्यांना बोलवा इथं, कळेल त्यांना भावना काय लोकांच्या. बस एवढंच.